मजरेवाडी हिंदू लिंगायत स्मशानभूमीसाठी निधी देण्यात यावा आणि इथली विकास कामं लवकरात लवकर मार्गी लागावीत असं निवेदन विजयकुमार हत्तुरे यांनी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे सादर केलंय। सोलापूर शहर हद्दवाड भागातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यालगत मजरेवाडी परिसरातील हिंदू आणि लिंगायत नागरिकांसाठी स्मशानभूमी 2009 मध्ये माजी गृहमंत्री माननीय श्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे तसेच विष्णुपंत तात्या कुटे तसेच सोलापूर तत्कालीन महापालिकेचे आयुक्त रणजितसिंह देओल यांच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने स्मशानभूमीसाठी 3 एकर भूमी संपादन करून देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली होती। सन 2010 नंतर महापालिकेचे आयुक्त सौरव राव आणि चंद्रकांत गुड्डेवर यांनी स्मशानभूमी सुधारण्याकरिता वेळोवेळी निधी देऊन सुद्धा हिंदू लोकांसाठी 1 एकर जागेमध्ये दहन शेड वेटिंग शेड बांधण्यात आलं होतं। लिंगायत समाजातील लोकांसाठी 2 एकर जागेमध्ये रुद्रभूमी दफन करण्याकरिता सोय करण्यात आली होती। स्मशानभूमी येथे वॉल कंपाऊंड अंतर्गत रोड विजेचे दिवे जन्म मृत्यू दाखला देण्याकरिता रूम बांधण्यात आली आहे। जुळे सोलापूर मजरेवाडी या परिसरातील सुमारे 2 लाख लोकांची या ठिकाणी स्मशानभूमीची सोय झाली आहे अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली आहे। शहरातील हद्दवाड भागातील मजरेवाडी भागातील मजरेवाडी हिंदू व लिंगायत स्मशानभूमी 2009 मध्ये कार्यान्वित झालेले होते, पण 10 वर्षापासून आज तागायत त्या ठिकाणी विकास कामे नाही आहे। जेव्हा आम्ही मागच्या वेळेस आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं, आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त सौ शीतल तेली उगले मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं होतं व त्यांनी संबंधित माणसांना या स्मशानभूमीकडे पाठवले होते आणि त्याचा अंदाजे एस्टिमेट काढलं होतं। 3 कोटी रुपये असे एस्टिमेट निघालेला आहे आणि आज त्यांना भेटून प्रत्यक्षात भेटून सर्व परिस्थिती त्यांना सांगितलं असता त्यांनी तात्काळ नगर अभियंता विभागास या सर्व कामाची एस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर या स्मशानभूमी सुधारणाकरिता डीपीडीसी फंड असो किंवा महापालिका अंदाजपत्रक असो कोणत्याही किंवा CSR फंड असो अशा माध्यमातून आपण हा विकास कामे पूर्ण घेऊ असे आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांचा धन्यवाद व आभार मानतो। गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी कोणतीही विकास कामं केली नसल्यानं ही विकास कामं होणं अत्यंत गरजेचं आहे। होडगी रोड ते स्मशानभूमीपर्यंत नवा रस्ता डांबरीकरण करणं, लिंगायत लोकांसाठी वेटिंग शेड नसल्या कारणानं नागरिकांचे हाल होत आहेत। वेटिंग शेड बांधावं, या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली नसून पाईपलाईन अभावी पाण्याची सुविधा नाही, तरी पाण्याची नवीन पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करावी। हिंदू स्मशानभूमीसाठी एकच दहन शेड असून या ठिकाणी विद्युत दाहिनी बसवून मिळावी। या ठिकाणी रूम उपलब्ध आहे, तेथे मृत्यू दाखला देण्यासाठी देखभालीसाठी वॉचमन नियुक्त करण्यात यावे। या भागातील नागरिकांसाठी कैलास रथची सोय करण्यात यावी। या ठिकाणचं गेट चोरीला गेलेलं आहे, हे गेट त्वरित बसवून द्यावं। या मागण्यांसाठी महापालिका अंदाजपत्रकात स्मार्ट सिटीच्या फंडातून स्मशानभूमी विकास निधी आणि नगरोत्थान योजनेतून निधी किंवा डीपीडीसीतून फंडातून मजरेवाडी येथील स्मशानभूमीची विकास कामं करावीत अशा मागणीचं निवेदन देण्यात आलेलं आहे। यावेळी शीतल तेली उगले मॅडम यांनी स्मशानभूमी विकासासाठी बजेट तरतूद करण्याचं आश्वासित केलंय। नगर अभियंता विभागास एस्टिमेट तयार करण्याचे आदेशही दिले आहेत। या प्रसंगी सोलापूर महापालिकेचे नूतन नगर अभियंता सारिका अकुलवार, नागेश पडनुरे उपस्थित होते।